नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुण्यातील फेमस डिस्को भजी ही रेसिपी पाहणार आहोत. एकदम कुरकुरीत, मसालेदार आणि एकदम चटकदार अशी आणि 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. इकडे मी बघू शकता 1/2 किलो बिना तिखट अशी मिरची घेतलेली आहे. ही मिरची तुम्हाला सहज मार्केटमध्ये मिळून जाईल. आपण आता एक बेसनचं बॅटर आहे ते तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. आपण आता बाउलमध्ये अर्धा कप बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. बेसन पीठ इकडे मी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर भजी थोडे कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा असा हाताने थोडासा क्रश करून घ्यायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये एकदम भारी लागतात हे भजी. नक्की तुम्ही रेसिपी करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकदम झटपट तयार होतात आणि कमी साहित्यामध्ये. त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. आपलं बघू शकता तुम्ही मिक्स करून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे व परत चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. परत थोडं पाणी घालायचं आहे व असं परत चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं बेसनचा बॅटर सुद्धा तयार झालेला आहे. आपण आता भजी करून घेऊया. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता या तेलामध्ये डिस्को भजी आहेत ते करून घेणार आहोत. अशी मिरची घ्यायची आहे. मिरचीला मी इकडे असं कट वगैरे काही केलेले नाहीये, कापून वगैरे नाही घेतलेले आहे. असं या बॅटरमध्ये असं घोळवून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम असं बॅटर थिकनेस पाहिजे, तरच भजी खाण्यात एकदम मजा आहे वेगळी. आपण आता ही मिरचीची भजी आहे डिस्को भजी, ती घालायची आहे तेलामध्ये. बघू शकता मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे 1 ते 2 मिनिटं. आपण आता ही भजी आहे ती या तेलामधून काढून घ्यायची आहे. आणखीन एक मस्तपैकी ट्रिक आहे, त्या कारणाने डिस्को भजी याला म्हणतात. आपण आता ही भजी आहे ती काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अशी मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर मी इकडे भजी आहेत ते मी असे बघू शकता तुम्ही अशी कट करून घेतलेली आहेत सुरीच्या साहाय्याने. गरम असतानाच कट करून घ्या. सुरीच्या साहाय्याने किंवा सीझरच्या साहाय्याने पण करू शकता. आपण आता ही परत तळून घेणार आहोत. बघू शकता अशी हाय फ्लेमवर आपण आता हे मस्तपैकी अशी भजी आहेत ते तळून घेणार आहोत, जेणेकरून त्या एकदम अशा कुरकुरीत होऊन जातील. अशा थोड्या पलटी मारून घ्यायच्या आहेत. खूप छान लागतात आणि खायला तर एकदम भारी. बघू शकता आणि मस्तपैकी आपली पुण्यातील फेमस डिस्को भजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही एकदम कमी साहित्य आणि कमी वेळामध्ये तयार होतात. बघू शकता आणि खायला तर एकदम भारी लागतात. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.